नमस्कार, तुमचं सगळ्यांचं द मराठी होम या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे। तर बरेच दिवस झाले मी किचनचा मेकओव्हर केला नव्हता, त्यामुळे मी आज विचार केला की किचनमध्ये काही ना काही आपण थोडेसे बदल करूयात, जेणेकरून अजून काम करण्यामध्ये मला उत्साह येईल, तसेच तुम्हाला काही नवीन आयडिया देखील मिळतील। तर त्याच बाबतीतचा आजचा व्हिडिओ आहे। तर जसं माझं किचन हे नॉन मॉड्युलर आहे, गॅस ओटाच्या खाली असे ओपन शेल्फ दिले आहे, जिथे मी काही वस्तू ठेवत असते, सामान ठेवत असते। की असे दोन पडदे शिवून घेतले। हे शियर कर्टन आहे, एक लॉंग कर्टन माझ्याकडे होता, मोठा पडदा, मी त्याचे दोन तुकडे करून असे पडदे शिवून घेतले आहे। आणि गॅस ओटाच्या भिंतीला तुम्ही एडेसिव्ह हुक येतो चिटकवण्याचा, त्याला चिटकवलं आणि त्यानंतर मग याच कापडाची मी दोरी या कर्टनमध्ये टाकली आहे आणि दोघं बाजूला गाठ मारून हा पडदा मी इथे लावून घेतला आहे। ज्यांच्याकडे रेंटल किचन आहे किंवा नॉन मॉड्युलर किचन आहे, यांच्यासाठी हे अगदी महत्त्वाची अशी उपयोगी टिप असू शकते, कारण की उघडं ठेवून आणि त्यानंतर पडदा लावून तुम्ही बघू शकतात बराच फरक पडतो। किचन सुंदर दिसतं, वेल ऑर्गनाइज देखील दिसतं, नीटनेटकं दिसतं। जो ओट्याचा खालचा पसारा अगदी उघड्या डोळ्यांनी नीट दिसत नाही, तो या पडद्याच्या पाठीमागे झाकला जातो आणि एकदम सुटसुटीत असं किचन दिसायला लागतं। ट्रान्सपरंट पडदा या ठिकाणी अशासाठी घेतला आहे की याचा लुक खूप छान येतो। जेव्हा स्वयंपाक बनवण्याच्या वेळी जेव्हा मला यातल्या वस्तू लागत असतात, जसं पिठाचा डबा असेल किंवा काही कढई आणि तवा मी ठेवते, मग एक एक पडदा उघडण्यापेक्षा मी काय करते, स्वयंपाक करताना दोघं बाजूचे पडदे असे उघडून ही बाजू ओपन करून घेते, म्हणजे लगेच मला वस्तू काढता येतात आणि ठेवता येतात। त्यानंतर भांडे वगैरे झाले, सगळं किचन वगैरे साफ झालं की मग मी या पडद्यांना लावून घेते, म्हणजे याला यूज करणं अगदी सोपं होतं। या प्रकारे तुम्ही या पडद्याचा वापर करू शकतात। नॉन मॉड्युलर किचन असेल तर आणि जो ओपन शेल्फ असतील तर अशा प्रकारचे घरच्या घरी तुम्ही पडदे बनवून लावू शकतात। आता या पडद्याच्या मागे काय आहे ते मी तुम्हाला दाखवते आहे। सगळ्या वस्तू या मी बास्केटमध्ये ठेवल्या आहे। वेगवेगळ्या ठेवण्यापेक्षा मी एका बास्केटचा वापर केला आहे आणि त्या बास्केटमध्ये सगळ्या वस्तू ठेवल्या आहे, म्हणजे काही वस्तू काढायची असेल तर सहज मी बास्केट बाहेर काढू शकते। शेवटी एक केकचा ट्रे ठेवला आहे आणि त्यावरती सगळ्या टोपल्या ठेवल्या आहेत। खालच्या बाजूला कांदा लसणाची जाळी आहे, पिठाचे डबे आहेत आणि हे जे शेल्फ आहे हे मी या शेल्फमध्ये खालच्या बाजूला तवे आणि वरच्या बाजूला कढया ठेवल्या आहेत। अशा प्रकारच्या मोठमोठ्या सगळ्या वस्तू मी या गॅस ओट्याच्या खाली ठेवल्या आहेत। दुसरा मेकओव्हर हा होता की असं गॅस ओट्याच्या जी भिंत आहे पाठीमागची, तिथे असा प्रकारचा पाण्याचा पाईप जात होतो। हा पाईप दिसायला अगदी विचित्र दिसतो, त्यामुळे काय करावं म्हणून मी इथे एक आर्टिफिशियल क्रीपर्स म्हणजे आर्टिफिशियल वेली अशा बाजारातनं आणल्या आणि मग मी त्यांना याच्यावरती पाईपवरती लावून घेतले आहेत। अगदी 50 ते 60 रुपयाला एक वेल मिळते। 3 ते 4 वेलींचा मी या ठिकाणी वापर केला आहे आणि हा पाईप झाकून घेतला आहे, म्हणजे दिसतानाही छान दिसतं। आणि वरच्या बाजूला जी आपली लाइटिंग येते चिटकवण्याची, ती लाइटिंग चिटकवली आहे। जनरली मॉड्युलर किचन असलं की मग आपण त्यामध्ये म्हणजे जे आपले शेल्फ असतात त्या ठिकाणीच लाइटिंग किंवा लाईट टाकले असतात, परंतु आपलं किचनचं नॉन मॉड्युलर असेल तर अशा प्रकारचं लाइटिंग लावून तुम्ही आपलं किचन हे सजवू शकतात। तिसरा मी चेंज हा केला होता की माझ्याकडे स्पून होल्डर खराब झालं होतं। गॅस ओट्यावरती मी स्पून होल्डर ठेवायची, त्यामुळे जागा अडत होती। मग अशा प्रकारचा अडेसिव्ह टाईपमध्ये मी स्पून होल्डर मागवला आहे। तुमच्याकडे रेंटल किचन असेल किंवा किचनची टाईल्समध्ये खिळे जात नसेल, कारण की खिळे लागले म्हणजे संपूर्ण टाईल्स खराब होऊ शकते कालांतराने, आणि रेंटल असणार तर खिळे लावण्याची बऱ्याच ठिकाणी परवानगी देखील नसते, मग अशा ठिकाणी तुम्ही अशा प्रकारच्या अडेसिव्ह स्पून होल्डरचा वापर करू शकतात। म्हणजे तुम्ही त्याच्यामध्ये चमचे ठेवा, सुरी वगैरे, कात्री, म्हणजे आपल्याला रोजच्या लागणाऱ्या ज्या वस्तू आहेत ज्या आपण स्पून होल्डरमध्ये ठेवत असतो त्या ठेवल्या आहेत। खालच्या बाजूला असं एक टॉवेल अडकवण्यासाठी एक हँगर दिले आहेत, काही हुक दिले आहेत, जेणेकरून छोट्या मोठ्या वस्तू आपण या ठिकाणी अडकवू शकतो। तर हे लावण्यापूर्वी मी काय केलं की पाठीमागची जी भिंत आहे ती चांगल्या कोरड्या कापडाने पुसून घेतली, कुठचीही धूळ या ठिकाणी लावायची नाही आहे।
त्यानंतर हे जे होल्डर आहे हे मी माझ्या मिस्टरांकडनं लावून घेतलं, कारण की व्यवस्थित मापाने लावायचं होतं, त्यामुळे मी त्यांना सांगितलं की तुम्ही मला हे होल्डर लावून द्या। अगदी सोपं आहे। अशा प्रकारे मागचा स्टिक काढल्यानंतर दोघं बाजूंनी दाब दिला आणि टाईल्सवरती हे होल्डर लावून घेतलं आहे। 2 ते 3 मिनटं असं धरून ठेवायचं, म्हणजे ते चांगल्या प्रकारे स्टिक होतं। त्यानंतर ज्या वस्तू मला होल्डरमध्ये ठेवायच्या होत्या त्या ठेवून घेतल्या आणि हे जे स्पून होल्डर आहे हे ऑर्गनाइज करून घेतलं। तुम्ही आता व्हिडिओमध्ये बघू शकतात की बऱ्याच गोष्टी या स्पून होल्डरमध्ये ठेवू शकले आहे। शिवाय खालच्या बाजूला किसनी असेल किंवा चहाची गाणी आहे ते हुकमध्ये अडकवले आहेत। शिवाय असा छोटासा टॉवेल देखील तुम्ही हात पुसण्यासाठी या स्पून होल्डरला लावू शकतात। त्यानंतर खालची जागा बरीच रिकामी झाली, मग मी तिथे फक्त 2च वस्तू ठेवल्या, एक पाण्याची केटल आणि दुसरा हा चिनी मातीची बरणी आहे ज्या ठिकाणी मीठ टाकणार आहे। प्लास्टिकच्या भांड्यामध्ये मीठ ठेवू नये असं म्हणतात, म्हणून मग मी बाजारातनं अशी बरणी आणली आणि त्या ठिकाणी मग मी मीठ भरून घेतलं। आता पुढचा मेकओव्हरमध्ये मी काय केलं की माझ्याकडे मॅट नव्हत्या। मागच्या एका व्हिडिओमध्ये मी देखील म्हटलं की माझ्याकडे मॅट अवेलेबल नाही आहे। मॅट असला की जो तळ असतो आपला कपाटांचा तो खराब होत नाही, तर मी अशा प्रकारे माझ्याकडे एक वॉलपेपर पडला होता, म्हणजे एका बाजूने आपण त्याला स्टिक करू शकतो। त्याच वॉलपेपरचा मी इथे वापर केला आहे। मापानुसार मी वॉलपेपर कापून घेतला आणि खाली स्टिक करून घेतला। अगदी सुरुवातीलाच म्हणजे पहिल्यांदाच मी हा वॉलपेपर लावत होते, त्यामुळे थोडीशी इथे चुन्या पडल्या आहेत, जागा थोडीशी खराब झाली आहे खालची। त्यानंतर असे 2 मी ऑर्गनायझर मागवले होते। इथे खाली त्यांना स्टँड लावण्यासाठी खाली बूज दिले आहे, म्हणजे त्याचे जे पाय आहेत त्याच्याने तळ खराब होणार नाही म्हणून रबराचे बूज आहे। त्यानंतर मग या कॅबिनेटमध्ये हे ऑर्गनायझर ठेवलं आणि मग सगळ्या वस्तू या मी इथे ऑर्गनाइज करून घेतल्या आहेत। हे एक मी स्पाइस सेक्शन बनवलं आहे। या ऑर्गनायझर वापरण्याचा एकच फायदा हा आहे की जी कॅबिनेटची जागा आहे ती पूर्णपणे यूज होते, जागा ही डिवाइड होऊन जाते। खाली आणि वरती दोघं बाजूला तुम्ही वस्तू किंवा भांडी किंवा बरण्या सहजपणे ऑर्गनाइज करू शकतात। कमी जागेत जास्त वस्तू जर ऑर्गनाइज करायच्या असतील तर तुम्ही अशा प्रकारच्या ऑर्गनायझरचा वापर करू शकता। डिवायडर ऑर्गनायझर आहे, जागा चांगल्या प्रकारे यूज केली जाते। त्यानंतर खालचा जो कप्पा आहे त्या ठिकाणी मग मी एका छोट्या बास्केटमध्ये लहान जी प्लेट आहे त्या ठेवल्या आहे। एक छोटंसं प्लेट स्टँडमध्ये प्लेट लावले आहे आणि ताटं बाजूला ठेवले आहेत। त्यानंतर हा पूर्ण ओव्हरऑल लुक आहे माझ्या किचनचा। हे जे कपाट आहे मी एका लोकल कार्पेंटरकडून बनवून घेतलं होतं। ओपन जे स्टीलचे शेल्फ आहे ते पूर्वी मी लावत होते, मग त्यानंतर मी थोडंसं मेकओव्हर केला। त्यानंतर मग मी असे कपाट बनवून घेतलं आणि मग या ठिकाणी सगळ्या वस्तू लागणाऱ्या ज्या रोजची भांडी असतील, बरण्या असतील, त्या सगळ्या एका कपाटात चांगल्या प्रकारे ऑर्गनाइज होऊन गेले आहेत, म्हणजे ओपन शेल्फ लावण्याची गरज नाही आहे। एक सेमी मॉड्युलर टाईप किचन तुमचं बनून जातं। जर तुमच्याकडे नॉन मॉड्युलर किचन आहे आणि तुमचं जर बजेट असेल 10 ते 12 हजार खर्च करण्याचा, तर तुम्ही अशा प्रकारचं कॅबिनेट बनवू शकतात आणि त्यामध्ये सगळी भांडी बरण्या वगैरे ऑर्गनाइज करू शकतात। सगळ्या वस्तू कपाटात गेल्या ती वरती कुठलाही पसारा दिसत नाही, अगदी वेल ऑर्गनाइज तुमचं किचन हे दिसत असतं, त्यामुळेच मी हे कपाट बनवून घेतलं होतं। तर हा होता माझा छोटासा मेकओव्हर किचनचा, जो मी तुमच्यासोबत शेअर केला। आजचा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा, खाली कमेंट करायला विसरू नका। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत धन्यवाद।